Hi students, I am Shekhar Mande. Welcome once again my YouTube channel. Now in this video we are going to learn inverse variation of chapter number 7 variation of standard 8. आता आपण डायरेक्ट व्हेरिएशन बघितलं. आता आपण काय बघणार आहे इनवर्स व्हेरिएशन. आता डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये काय बघितलं आपण रेशो कॉन्स्टंट होता की जस्ट दोन जर क्वांटिटी असेल समजा 4/3 अगेन 8/6 असं जर असेल तर याच्यात काय 4 वरून आपण 8 वर गेलो होतो 3 वरून काय जातो आपण 6 वर म्हणजे त्यांचं प्रपोर्शन काय होतं सेम होतं. असं असेल तर काय म्हणतो आपण डायरेक्ट व्हेरिएशन. पण आता बघा इनवर्स व्हेरिएशन काय इनवर्स व्हेरिएशन म्हणजे काय एक क्वांटिटी दोन क्वांटिटी घेतल्या आपण एक क्वांटिटी जर वाढली तर दुसरी क्वांटिटी काय होते कमी होते बरोबर. आपण एक्झाम्पल घेतलं होतं की एक टेक्स्ट बुक आहे त्याला 200 पेजेस आहे किती 200 पेजेस. आता 200 पेजेसचे रोजचे जर 10 पेज रीड केले तर 20 दिवस लागतील. रोजचे 40 पेज रीड केले तर किती दिवस लागतील 5. म्हणजे एक क्वांटिटी वाढते तर दुसरी क्वांटिटी काय होते कमी होते. याला काय म्हणतो आपण इनवर्स व्हेरिएशन. आता बघा द स्टेटमेंट एक्स इज इनवर्सली प्रपोर्शनल टू वाय. आता याला काय म्हणतात त्याच्यात आपण डायरेक्ट प्रपोर्शनल म्हणत होतो याला काय म्हणणार आपण इनवर्स प्रपोर्शन. त्यांच्यामध्ये काही इनवर्स प्रपोर्शन असेल म्हणजे एक क्वांटिटी वाढत असेल तर दुसरी क्वांटिटी काय होते कमी होते. एक डिक्रीज होत असेल तर दुसरे काय होते इन्क्रीज होते बरोबर. मग आता बघा इट इज ऑल्सो रिटन ॲज देअर इज इनवर्स व्हेरिएशन. त्यांच्यामध्ये काय इन एक्स अँड वाय त्याला इनवर्सली प्रपोर्शनलला काय म्हणणार आपण इनवर्स व्हेरिएशन. इफ एक्स व्हॅरीज इनवर्सली ॲज वाय एक जर इनवर्सली व्हॅरीज होत असेल तर आपण काय लिहिणार आहे बघा डायरेक्ट व्हेरिएशनसाठी काय लिहित होतो आपण डायरेक्ट व्हेरिएशनसाठी असं साईन होतं एक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वाय और एक्स इज व्हॅरीज डायरेक्टली ॲज वाय. आता काय बघा याच्याऐवजी फक्त हा वायच्या ऐवजी काय होणार आहे एक्स इज साईन सेम तेच अल्फा बरोबर. फक्त वायचा काय घेणार आपण इनवर्स बरोबर. म्हणजेच काय एक्स व्हॅरीज इनवर्सली ॲज वाय इट इज रिटन ॲज एक्स व्हॅरीज. याला रीड करताना काय लिहिणार आहे आपण एक्स व्हॅरीज इनवर्सली ॲज वाय किंवा देअर इज इनवर्स व्हेरिएशन बिटवीन एक्स अँड वाय राईट. आता बघा आपण डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये काय बघितलं होतं कम्पेरेटिव्हली जर आपण स्टडी केले तर आपल्याला समजेल डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये काय होतं एक्स बाय वाय हा काय होता म्हणजे त्यांचा रेशो त्याचं हे काय होतं कॉन्स्टंट होतं प्रपोर्शन बरोबर. एक्स बाय वाय इज कॉन्स्टंट त्यांचा भागाकार काय होता स्थिर होता बरोबर. पण इनवर्स व्हेरिएशन व्हॉट डू यू गेट देअर प्रॉडक्ट इज कॉन्स्टंट. काय असणार आहे त्यांचा प्रॉडक्ट काय असणार आहे कॉन्स्टंट असेल. इफ एक्स व्हॅरीज इनवर्सली ॲज वाय देन एक्स इंटू वाय इज इक्वल टू के. याच्यात काय असणार आहे एक्स इंटू वाय इज इक्वल टू के. त्यांचा प्रॉडक्ट काय असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे बरोबर. जसं आपण एक्झाम्पल घेतलं बघा आता कसं आहे की 200 पेजेससाठी आपण रोज 10 पेज रीड करतो आहे 20 दिवस लागतील. 40 पेज रोज रीड करतो आहे 5 डेज लागतील. मग आता यांचा प्रॉडक्ट बघा काय 10 इंटू 20 200 40 इंटू 5 200 राईट. याच्यात काय असणार आहे यांचा जर इनवर्स व्हेरिएशन असेल तर त्यांचा प्रॉडक्ट काय राहील कॉन्स्टंट राहील. आणि हे डायरेक्ट व्हेरिएशन आणि इनवर्स व्हेरिएशन हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही जेव्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्याल स्पर्धा परीक्षा द्याल त्याच्यात हा टॉपिक सर्वात महत्त्वाचा असतो म्हणून नीट समजून घ्या. तुम्हाला एक हा इंट्रोडक्शन म्हणून दिलेला आहे. पुढच्या 9th आणि 10th सिलेबसमध्ये याचा जास्त उल्लेख नाही बरोबर. म्हणून काय एक्स इंटू वाय दॅट इज दिस प्रॉडक्ट इज कॉन्स्टंट के. सो if x and y there is inverse variation between x and y then x into y is equal to k that is constant. Okay. आता आपण प्रॅक्टिस सेट 7.2 पाहू. द इन्फॉर्मेशन अबाउट क्वेश्चन नंबर 1 काय द इन्फॉर्मेशन अबाउट नंबर ऑफ वर्कर्स अँड नंबर ऑफ डेज टू कंप्लीट अ वर्क इज गिवन इन द फॉलोइंग टेबल. कंप्लीट द टेबल. आता याच्यात काय दिलेलं आहे काही म्हटलेलं नाही इनवर्स व्हेरिएशन आहे का डायरेक्ट व्हेरिएशन काहीच सांगितलेलं नाही. आता एक्झाममध्ये जर असा प्रश्न आला तुम्ही परत
मग बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होईल. पण आता बघा काही गोष्टी आपल्याला काय करायचं, जनरल नॉलेज म्हणजे कॉमन सेन्स ठेवायचं आहे. काय याच्यामध्ये दिलेलं आता नंबर ऑफ वर्कर्स वाढवले तर डेज काय होणार आहे, कमीच होणार आहे, कारण त्यांच्यात कोणतंही व्हेरिएशन राहणार आहे, इनवर्स व्हेरिएशन. सो हिअर वी डिटेक्ट फर्स्ट देर इज इनवर्स व्हेरिएशन बिटवीन द व्हेरिएबल्स. आता आधी इथे व्हेरिएबल्स डिफाईन करू. लेट नंबर ऑफ workers be x and number of days required be y, right? Therefore there is inverse variation between x and y, and therefore x into y is equal to k, a constant, or k is a constant of variation, right? याला आपण काय म्हणतो अजून, याला दिस इज ऑल्सो कॉल्ड इक्वेशन ऑफ व्हेरिएशन, बरोबर. आता फर्स्ट वन आधी आपल्याला के का, याच्यात काय 3 अननोन आहे, एक्स वाय, आणि आपली मेथड काय 3 अननोन एक्स वाय आणि के. त्याच्यापैकी आपल्याला एक एक अननोन काय करायचं, फाइंड आउट करायचं. पहिल्यांदा आपण के फाइंड आउट करू. के फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू दिलेली आहे, बरोबर. वेन एक्स इज इक्वल टू 30, वाय इज इक्वल टू 6, पुट इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये ठेवल्यावर काय, एक्स किती 30, वाय 6 इज इक्वल टू के, देअरफॉर के इज इक्वल टू 180. काही वेळेस प्रश्न येईल फाइंड द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन, तर काय येईल, के इज इक्वल टू 180. सो पुट इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये ठेवल्यावर काय भेटेल तुम्हाला, x into y is equal to 180. Equation 2. This is the equation of variation, right? समजलं का. काय काय पहिल्यांदा हे जे दिलेले आहे त्यांच्यावरून काय करायचं, एक अननोन फाइंड करायचा. एक्स वाय आणि के 3 अननोन आहे, 3 व्हेरिएबल आहे, त्याच्यापैकी एक काय करायचं, एक गोष्ट माहीत करून घ्यायची, ती काय आली 180. आता काय असणार आहे आपलं रिदम माहिती आहे, एक दिलेली असेल एक फाइंड करायची, एक दिली दुसरी दिली पहिली फाइंड करायची, बरोबर. या टाईपमध्ये एकदम इंटरेस्टेड आहे पहा. आता काही एक नंबर, वेन याला आपण वाय घेतलं होतं, याला काय घेतलं आपण एक्स. वेन वाय इज इक्वल टू 12, देन एक्स इज इक्वल टू, सो बाय इक्वेशन 2 काय आपलं इक्वेशन 2, x into 12 is equal to 180. Therefore x is equal to 180 by 12. x is equal to काय 15, right? त्याच्यानंतर बघा when x is equal to 10, then y is equal to, by equation 2. इक्वेशन 2 नुसार काय आता x ची व्हॅल्यू काय ठेवायची 10. 10 into y is equal to 180. So y is equal to 18. And last one, शांततेने लक्ष द्या. When y is equal to 36, then x is equal to question mark. So by equation 2, किती x into 36, and therefore x is equal to 180 upon 36, x is equal to 5, right? So fill the blanks. परत टेबल खाली काढायचं आहे शेवटी, आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्ही आपण व्हॅल्यू फाइंड केलेले आहे 15, 18 अँड 5, हा टेबल काय करायचा आहे, कम्प्लीट करायचा आहे. ओके. आता फाइंड कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन, क्वेश्चन नंबर 2 हा फाइंड कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन अँड राईट इक्वेशन ऑफ व्हेरिएशन फॉर एव्हरी एक्झाम्पल गिवन बिलो. आता फक्त आपल्याला काय करायचं आहे की
के फाईंड करायचा आहे आणि केची व्हॅल्यू टाकून काय करायचं आपल्याला इक्वेशन लिहायचं आहे. आता काय दिलं फर्स्ट वन बघा, पी इज इनव्हर्सली व्हेरिएट विथ क्यू, बरोबर. पी आणि क्यूमध्ये काय इनव्हर्स व्हेरिएशन आहे. देअरफॉर पी इंटू क्यू इज इक्वल टू काय के, अ कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन, राईट. अथवा when p is equal to 15 then q is equal to काय 4, therefore 15 into 4 is equal to k, therefore k is equal to 60, therefore constant of variation is equal to 60. Put in इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये ठेवल्यावर काय पी इंटू क्यू इज इक्वल टू 60. दिस इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. हे काय कोणाचं इक्वेशन आहे, व्हेरिएशनचं. दिस इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. पी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू क्यू, दॅट इज पी इंटू क्यू इज इक्वल टू काय के, पी इज 15. ह्या दोन्ही व्हॅल्यू दिलेल्या आपल्याला काय करायचं, आपल्याला 3 1 2 3 अननोन्स आहे, त्याच्यापैकी आपल्याला 2 व्हॅल्यू दिलेल्या आहे, एक व्हॅल्यू काढायची, ती काढली आपण. त्यालाच काय म्हणतो आपण कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आणि ही व्हॅल्यू याच्यात ठेवल्यानंतर कशामध्ये, ह्या इक्वेशनमध्ये कोणतं होतं हे इक्वेशन, याच्यात ठेवल्यानंतर काय होतं आपलं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इथपर्यंत करायचं, बाकी पुढचं काही करायचं नाही. त्याच्यानंतर बघा सेकंड एक्झाम्पल सेम याच पद्धतीने करायचं आहे. एकदा आपल्याला अल्गोरिदम काय करायचं ते लक्षात आलं की आपण पटपट करू शकतो. झेड इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू डब्ल्यू और देयर इज इनवर्स वेरिएशन बिटवीन झेड अँड डब्ल्यू, देअरफॉर झेड इंटू डब्ल्यू इज इक्वल टू के, अ कॉन्स्टंट. देअरफॉर व्हेन झेड इज इक्वल टू 2.5 देन डब्ल्यू इज इक्वल टू 24, therefore 2.5 into 24 is equal to k. 25 4 जा 100, 10 carry, 25 2 जा 50, 50 and 10 60, डेसिमल एक डिजिट बिफोर म्हणजे 60. therefore constant of variation is equal to 60, that is इथे काय लिहू आपण k is equal to 60 लिहू शकता तुम्ही. Put in equation 1, therefore z into w is equal to 60 is the equation of variation, right. त्याच्यानंतर बघा थर्ड वन बघा. आता सेम अल्गोरिदम एकदा आपल्याला लक्षात आलं की आपण हे करू शकतो. स्वतः करा, काही अडचण असली तर व्हिडिओमध्ये पाहू शकता. यस इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू टी स्क्वेअर आहे. आता इथे फक्त क्यू डब्ल्यू होतं, याच्यात फक्त काय टी स्क्वेअर म्हणजे याचा अर्थ काय यस इन टू टी स्क्वेअर इज इक्वल टू के, अ कॉन्स्टंट, के अ कॉन्स्टंट. अथवा when s is equal to 4 then t is equal to 5. So s 4 t काय 5 स्क्वेअर, 5 स्क्वेअर घ्यायचं याचं k. सो 25 into 4 100 and therefore k is equal to 100. therefore काय constant of variation is 100. Put in equation 1, काय वाटेल तुम्हाला s into t square is equal to 100 is the equation of variation, right. त्याच्यानंतर बघा फोर्थ वन, फोर्थमध्ये काय दिलं x is inversely varies with root y. therefore x into root y is equal to k, a constant
when x is equal to 15, then y is equal to 9. Therefore 15 into 3, therefore k is equal to 45. So constant of variation is 45. So put in equation 1, काय आपलं जो x into root y is equal to 45 is the equation of variation. Okay. But question number 3 बघा. The boxes are to be filled with apples in a heap. If 24 apples are put in a box, then 27 boxes are needed. If 36 apples are filled in a box, how many boxes will be needed? एक काय ते ॲपलचा काय ढीक आहे त्याच्यातून काय करायचं 24 ॲपल्स आर त्या बॉक्समध्ये ठेवायचे. आता बघा एका बॉक्समध्ये कंडिशन काय दिली 24 ॲपल्स आर पुट इन अ बॉक्स, देन 27 boxes are needed. If 36, ही एक कंडिशन, if 36 apples are filled in a box, how many boxes will be needed, right? अथवा let number of apples put in a box is equal to x give. Therefore number of boxes required, हे काय घेऊ आपण y. Here x is inversely बा जर काय केलं नंबर ऑफ ॲपल्सची संख्या जर वाढवली आपण बॉक्समध्ये जास्त एका बॉक्समध्ये जास्त ॲपल टाकले तर बॉक्स काय होईल कमी होणार आहे बरोबर. म्हणून काय हियर x is inversely as proportional to y किंवा there is inverse variation between x and y. So what would get x into y is equal to k, a constant. आता पहा फर्स्ट कंडिशन काय आपल्या if किंवा when x आपण काय नंबर ऑफ ॲपल्स पुट इन अ बॉक्स काय घेतला आपण 24. when x is equal to 24, then y is equal to 27. याच्यावरून काय करणार आपण पुट इन अ बॉक्स देन 27 बॉक्सेस आर नीडेड. देअरफॉर x इंटू x किती 24, y काय 27 इज इक्वल टू k, राईट. सो हे आपण असंच ठेवू आता पुट तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो व्यवस्थित. पुट इन 1, पुट इन इक्वेशन 1. Therefore x into y is equal to 24 into 27. 24 into 27. This is the equation of variation. आता हे मुद्दाम मी गुणाकार करत नाही कारण आपल्याला पुढे काय करायचं भागाकार करायचं डिव्हिजन करायचे. मग आधी प्रॉडक्ट करा मग डिव्हिजन करा. त्याच्यापेक्षा आपण काय करू when 36 apples are filled in a box, किती 36, when x is equal to 36, then y is equal to, so by equation 2 36 into y 24 into 27, therefore x is equal y is equal to 24 into 27 upon 36, right. आता बघा आपल्याला डिव्हिजन करायला सोपं जाईल. 27 9 दोघं 9च्या टेबलमध्ये 9 4 जा 9 3 जा, राईट. y इज इक्वल टू 24 इंटू 3 बाय 4, 4 1 जा 4 6 जा, y इज इक्वल टू 6 इंटू 3, y इज इक्वल टू 18. बरोबर काय आलं y इज इक्वल टू 18. मग आता बघा काय येईल आपलं आन्सर इथं लिहू आपण. देर आर
आपल्याला याच्यात वर्ड प्रॉब्लेम आहे, वर्डमध्येच आन्सर देऊ. देअर आर 18 boxes needed to fill apples. Okay. Further, write the following statements using symbol of variation. The wavelength of sound L and its frequency F are in inverse variation. फक्त आपल्याला काय करायचं आहे, स्टेटमेंट सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे. एल आणि एफ मध्ये काय इनवर्स व्हेरिएशन, म्हणजेच काय एल इज इनवर्सली व्हॅरिड ॲज एफ. राईट. त्याच्यानंतर द इंटेन्सिटी एवढंच करायचं आहे, बाकी काही करायचं. द इंटेन्सिटी आय ऑफ लाईट व्हॅरीज इनवर्सली विथ द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स, स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स डी ऑफ ए स्क्रीन फ्रॉम द लॅम्प. म्हणजेच काय आय आणि डीमध्ये कोण, डी स्क्वेअरमध्ये इनवर्स व्हेरिएशन आहे, असं एवढं सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं होतं. ओके. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 5. एक्स व्हॅरीज इनवर्सली ॲज रूट ऑफ वाय, स्क्वेअर रूट ऑफ वाय, अँड व्हेन एक्स इज इक्वल टू 40 देन वाय इज इक्वल टू 16. इफ एक्स इज इक्वल टू 10 फाइंड वाय. आता काय दिलं आपल्याला, एक्स व्हॅरीज इनवर्सली ॲज स्क्वेअर रूट ऑफ वाय, देअरफॉर देर इज that is x into root y is equal to k, constant. Right. अथवा when x is equal to 40 then y is equal to 16, therefore 40 into root 16 is equal to k, therefore 160 is equal to k. This is constant of variation. Put in equation 1. X into root y is equal to 160. X into root y is equal to 160. This is the equation of variation. Now when x is equal to 10 then y is equal to काय करायचं, y फाइंड करायचं आहे. मग काय आता बाय इक्वेशन 2 x किती आपल्याला 10 रूट y, आपल्याला रूट y इज इक्वल टू 160 बाय 10, रूट y इज इक्वल टू 16. काय ऑन स्क्वेअरिंग आपल्याला y ची व्हॅल्यू फाइंड करायची, स्क्वेअर वाय रूट वायची नाही, याचं परत स्क्वेअर रूट नाही घ्यायचं, याचं स्क्वेअरिंग करायचे, कारण याला आपल्याला रूटमधून बाहेर काढायचं. मग काय आपलं y इज इक्वल टू 16 स्क्वेअर, देअरफॉर y इज इक्वल टू 256. 16 स्क्वेअर इज 256. ओके. Last one, question number 6. X varies inversely as y when x is equal to 15 then y is equal to 10. If x is equal to 20 then y is equal to, find out the y, question mark. अथवा given x varies inversely as y, therefore x into y is equal to k, a constant. When x is equal to 15 then y is equal to 10, therefore 15 into 10 is equal to k, and therefore k is equal to 150. Put in equation 1. Then x into y this is the equation of variation. हे काय इक्वेशन आहे कोणाचं, व्हेरिएशनचं. बरं. आता when x is equal to 20 then y is equal to x काय 20 y
therefore y is equal to 150, 15 by 2, 7.5, and therefore weight y is equal to 7.5. Okay.